कधी तुम्ही असा अनुभव घेतलाय का? तुम्ही एखाद्या व्यक्तीचा सतत विचार करता आणि अचानक त्या व्यक्तीचा मेसेज येतो किंवा कॉल येतो किंवा तो व्यक्ती अचानक तुमच्या समोर येतो. आपण म्हणतो, किती कोइन्सिडन्स आहे. पण खरंच ते कोइन्सिडन्स असतं का? की त्यामागे काहीतरी खोल कनेक्शन असतं? मानवी मन खूप शक्तिशाली आहे. आपण जे विचार करतो, ज्यावर फोकस करतो, ते आपल्या एनर्जीचा भाग बनतं. आणि कधीकधी ही एनर्जी दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. जेव्हा एक स्त्री एखाद्या पुरुषाचा खूप विचार करते, तेव्हा ते फक्त विचार राहत नाहीत. ते भावना बनतात आणि भावना एनर्जी बनतात. आणि ही एनर्जी कधीकधी इनव्हिजिबल पद्धतीने त्या पुरुषापर्यंत पोहोचते. पहिली गोष्ट जी घडायला लागते, त्या पुरुषाला अचानक त्या स्त्रीची आठवण येऊ लागते. कोणताही रिझन नसताना. तो बिझी असतो, कामात असतो, पण अचानक मनात एक विचार येतो. ती कशी असेल? तो विचार जास्त वेळ राहत नाही, पण तो रिपीट होतो आणि त्याला कळत नाही का? मनाचं एक पॅटर्न असतं. जेव्हा एखादी एनर्जी आपल्या दिशेने येते, आपलं सबकॉन्शियस माइंड ती फील करतं आणि म्हणूनच तो व्यक्ती सडनली आठवतो. दुसरी गोष्ट, तो पुरुष बेचैन व्हायला लागतो. सगळं नॉर्मल असतं, पण आतून एक हलकी अस्वस्थता असते. जणू काहीतरी मिसिंग आहे. जणू काहीतरी इनकम्प्लीट आहे. तो कारण शोधतो, पण सापडत नाही. ही बेचैनी कधीकधी त्या कनेक्शनमुळे असते. कारण कुणीतरी त्याच्याबद्दल डीपली विचार करत असतं आणि तो इनडिरेक्टली ती एनर्जी फील करत असतो. तिसरी गोष्ट, तो अननोईंगली त्या स्त्रीशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करतो. तो मेसेज करतो किंवा सोशल मीडियावर चेक करतो किंवा तिचं नाव सर्च करतो किंवा जुने चॅट्स वाचतो. त्याला वाटतं तो स्वतःहून करत आहे, पण कदाचित तो त्या इनव्हिजिबल कनेक्शनला रिस्पॉन्ड करत असतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे सगळं तेव्हाच घडतं जेव्हा कनेक्शन खरा असतो. एकतर्फी ऑब्सेशन नाही, डीप इमोशनल कनेक्शन. जर फक्त एक व्यक्ती विचार करत असेल आणि दुसऱ्याला काहीच फील होत नसेल, तर ते कनेक्शन नाही. ते अटॅचमेंट आहे. खूप वेळा आपण स्वतःला कन्व्हिन्स करतो, तो पण माझ्याबद्दल विचार करत असेल. पण खरं काय आहे, हे ओळखणं महत्त्वाचं आहे. खरं कनेक्शन असलं तर सायलेन्समध्येही एकमेकांची जाणीव होते. फेक कनेक्शनमध्ये सतत एफर्ट करावा लागतो. एक गोष्ट अजून, जास्त विचार करणं नेहमीच चांगलं नसतं. कारण जास्त विचार आपल्यालाच थकवतो. आपण एक्स्पेक्टेशन्स तयार करतो आणि एक्स्पेक्टेशन्स पूर्ण नाही झाल्या की दुःख होतं. प्रेमात बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे. फील करा, पण स्वतःला हरवू नका. विचार करा, पण ओव्हर थिंकिंग करू नका. कनेक्ट व्हा, पण डिपेंड होऊ नका. कारण खरं कनेक्शन फोर्स करावं लागत नाही. ते नॅचरली होतं. कधीकधी तुम्ही ज्या व्यक्तीचा विचार करता, तो तुमच्यासाठी नाहीच. आणि हे ॲक्सेप्ट करणं कठीण असतं. पण तेच सत्य असतं. आणि कधीकधी ज्या व्यक्तीचा तुम्ही विचारही करत नाही, तोच तुमच्यासाठी योग्य असतो. म्हणूनच मनाचं ऐका, पण लॉजिक विसरू नका. फीलिंग्ज मान्य करा, पण रियालिटी इग्नोर करू नका. जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत परत येत असेल, जर तुम्हाला वारंवार त्याची जाणीव होत असेल, तर थांबा. ऑब्झर्व्ह करा. ते कनेक्शन आहे का, की फक्त तुमचं मन खेळ खेळतंय? कारण प्रत्येक फीलिंग प्रेम नसतं आणि प्रत्येक कनेक्शन खरं नसतं. पण एक गोष्ट नक्की आहे, जेव्हा दोन लोक खरंच इमोशनली कनेक्टेड असतात, तेव्हा डिस्टन्स, टाईम, सायलेन्स काहीच मॅटर करत नाही. ते एकमेकांना फील करतात, बोलल्याशिवाय. आणि तेच खरं कनेक्शन असतं. जर तुम्हाला अशा डीप इमोशनल आणि मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी आवडत असतील, तर या चॅनलवर तुम्हाला रिलेशनशिप, सायकॉलॉजी आणि रिअल लाईफ इमोशन्सबद्दल अशाच स्टोरीज आणि इन्साईट्स मिळतील.
तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं कदाचित इथे सापडतील. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.